खरं तर आवश्यकता नसलेला, काही गरज नसताना या ठिकाणी शक्तीपीठ महामार्गाचा घाट या सरकारकडून घातला जातोय आणि त्या महामार्गाला विरोध म्हणून जे 12 जिल्ह्यातील हे शेतकरी आहेत त्यांच्या प्रत्यक्षात जमिनी जाणार आहेत अशी 12ही जिल्ह्यातून या ठिकाणी शेतकरी आलेले आहेत। खरं तर त्यांची मागणी इतकीच आहे की या ठिकाणी हा कोणत्याही परिस्थितीमध्ये शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे ही मागणी घेऊन हे मोर्चेकरी आज सकाळीच 8 वाजल्यापासून या ठिकाणी आलेले आहे। खरं तर आज या मोर्चासाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते हे आले होते, विजय वडेट्टीवार साहेब होते, आमदार सतेज बंटी पाटील साहेब, आमदार विश्वजित कदम, आमदार कैलास पाटील, आमदार प्रवीण स्वामी, आमदार राजू भैया नवघरे, माजी खासदार राजू शेट्टी साहेब, सगळ्यांनी या ठिकाणी सर्वपक्षीय लोकांनी या मोर्चाला पाठिंबा दिलेला आहे। शक्तीपीठ रद्द करावा अशी मागणी निश्चितपणे आमची आहे आणि या मोर्चाची दखल घेऊन मुख्यमंत्री महोदयांनी जे स्वप्न पाहतायत की अशा पद्धतीचा प्रशासनाचा दबावाचा वापर करून, बळाचा वापर करून जमिनी हडपण्याचा डाव साधू पाहतायत किंवा या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या संसारावरती नांगर फिरवण्याचं स्वप्न ते बघतायत, त्याला कदापि हे शेतकरी थारा देणार नाहीत आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये हा शक्तीपीठ महामार्गाने होऊ देणार। ज्या प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या जमिनी जात आहेत, कोल्हापूर जिल्हा असेल, सांगली असेल, सोलापूर असेल, धारावी असेल, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी या सर्व जिल्ह्यातील शेतकरी या ठिकाणी उत्स्फूर्तपणे सहभागी झालेले आहेत आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये हा महामार्ग होऊ देणार नाही असा निर्धार या शेतकऱ्यांनी केलेला आहे। आणि तिथल्या सगळ्या लोकप्रतिनिधींचा सुद्धा मग सकाळपासून अनेक जिल्ह्यातील सगळे लोकप्रतिनिधी या ठिकाणी येऊन पाठिंबा देऊन गेलेले आहेत, अजूनही काही लोकप्रतिनिधी या ठिकाणी येत आहेत।